प्रिय सुलभा, हे पत्राच्या आरंभीचं संबोधन वाचताना जणू काही मुकुंद आणि आपण जवळजवळ आहोत असं तिला वाटलं होतं. पण त्याचे कराचीतले आयुष्य, त्यानं लढवलेला संप, त्यामुळे कराचीच्या हद्दीत जाण्याची त्याला झालेली बंदी, या सगळ्या गोष्टी आठवताच त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फार मोठी दरी पसरली आहे असा तिला भास झाला. एक मुकुंद आपल्याजवळ बसला असला तर दुसरा आपल्यापासून किती दूर, किती उंच आहे. यातला कोणता मुकुंद खरा, जवळचा की दूरचा? अलौकिकाला समतेचं बंधन असू नये असंही प्रोफेसर गरुड म्हणाले होते. त्याचा अर्थ काय? कारण मुकुंदाच्या त्या नोटबुकातलं ते वाक्य, स्त्रीचा पहिला स्पर्श किती उन्मादक असतो. ज्या मुकुंदाची आपण अलौकिक पुरुष म्हणून पूजा करू, तो मुकुंद सहजासहजी मोहाला बळी पडणारा सामान्य मनुष्यच निघाला तर. वावटळीत गिरक्या खात खात पिकलेली पानं फिरत असतात, त्याप्रमाणे सुलभेच्या मनात हे सारेच विचार उलटसुलट फिरू लागले. मनाचा अगदी निश्चय करून ती टेबलाजवळ गेली आणि पत्र वाचू लागली.